जिल्ह्याचा रामटेक उपविभागीय पोलीस विभागाच्या वतीनं आज बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत जनजागृती रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले। पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। गेल्या 10 वर्षांपासून महिलांच्या संरक्षण आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे। याच पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभागाने सर्व शासकीय कार्यालयांना या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार रामटेक येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आलं। या रॅलीत पोलीस स्टेशन पारशिवनी, रामटेक, अरोली आणि देवलापार येथील महिला पोलीस कर्मचारी, महिला पोलीस पाटील, महिला समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी आणि त्यांना शिक्षण आणि न्याय मिळावा यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला असून महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागू नये आणि वन स्टॉप सेंटर या विशेष उपक्रमाची सुरुवात उपविभागीय रामटेक येथे करण्यात आली आहे। या सेंटरमध्ये महिलांना वकील, डॉक्टर आणि पोलिसांची मदत एकाच ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना त्वरित न्याय मिळेल। रॅलीची सुरुवात उपविभागीय पोलीस कार्यालय रामटेक येथून झाली। गांधी चौक, आंबेडकर चौक आणि बस स्टॉप परिसरातून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप पोलीस स्टेशन रामटेक येथे करण्यात आला। घोषणांनी परिसर दणाणून गेला तर नागरिकांनीही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला। महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या हक्कांसाठी रामटेक पोलीस विभागाने घेतलेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आणि स्तुत्य आहे। मी API धनश्री कुटेमाटे, नेमणूक आहे माझी पोलीस स्टेशन पारशिवनी, नागपूर ग्रामीण। माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग रामटेक यांच्या सौजन्याने सदर बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ ही रॅली आम्ही राबवलेली आहे। जागतिक महिला दिन तसंच बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर त्याच अनुषंगाने महिला व बालविकास खात्याने प्रत्येक शासकीय जे काही ऑफिस आहेत, कार्यालय आहेत, त्यांना हा उपक्रम राबवण्याकरिता सूचित केलेले असल्याने आम्ही सदर रॅली ही आमच्या उपविभाग रामटेकमध्ये राबवलेली आहे। यामध्ये पोलीस स्टेशन पारशिवनी, पोलीस स्टेशन रामटेक, पोलीस स्टेशन देवलापार आणि अरोली येथील महिला पोलीस पाटील तसेच महिला समुपदेशन करणाऱ्या महिला, सामाजिक कार्यकर्ता तसेच पोलीस पाटील यांचा सुद्धा सहभाग आहे। तसेच 100 दिवसाच्या उपक्रमामध्ये आम्ही वन स्टॉप सेंटर या ठिकाणी सुरू केलेले आहे उपविभागाअंतर्गत, ज्या ठिकाणी एखादी विक्टीम असते तिला एक सहायता पाहिजे असते, वकिलाची, डॉक्टराची किंवा पोलिसांची, ते सर्व आम्ही एकाच ठिकाणी त्यांना सुविधा पुरवणार आहोत। आणि म्हणजे तिला इकडे तिकडे जायची आवश्यकता नाही, विधी अधिकारी तिला एकाच ठिकाणी मिळणार आहे। पोलिसांची सहायता, डॉक्टरांची, तिला समुपदेशन आणि इतर सहायता, तिचं पुनर्वसन करणे, कशा प्रकारे ती पुनर्वसन करू शकते याबाबत सुद्धा या ठिकाणी वन स्टॉप सेंटरमध्ये तिला प्रत्येक प्रकारची सहायता पुरवली जाईल। तसेच भ्रूण हत्या जी आहे ही सगळ्यात मोठी एक समस्या आहे। पोलीस म्हणून काम करत असताना आम्हाला बरेचसे अनुभव या भ्रूण हत्येच्या बाबतीत आलेले आहेत। तशा प्रकारचे गुन्हे आम्ही हाताळत असतो। छोटे छोटे बाळ वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला म्हणजे कचरापेटी, त्याच्यानंतर बस स्टँड अशा इतर ठिकाणी मिळून येतात आणि अगदी भावनाशून्य होणारे प्रकार असे घडत असतात। तर अशा प्रकार आपल्या उपविभाग रामटेक, नागपूर ग्रामीण या ठिकाणी घडू नये। नागपूर ग्रामीण तसेच पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये अशा प्रकारचे भ्रूण हत्याचे प्रकार घडू नये याकरिता समाजामध्ये एक जनजागृती म्हणून ही रॅली आम्ही या ठिकाणी राबवलेली आहे। तसंच सर्व महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। धन्यवाद। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।